नमस्कार मित्रहो, आज आपण नॉमेनक्लेचर्सबद्दल आपण डिस्कशन करणार आहात पहा. त्याची आपण सुरुवात करणार आहात. त्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. आत्तापर्यंत आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्याच्यावर आपण चर्चा केलात. त्याच्यात आणखीन एक बेसिक गोष्ट आपल्याला नॉमेनक्लेचरसाठी लागते, त्याबद्दल आपण चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही गोष्टी तुम्हाला माहिती असलेल्या आहेत, त्यामध्ये आणखीन थोडं पुढं जाऊन आपल्याला आणखीन काही चर्चा करायची आहे. त्यासाठी आपण सुरुवात करत असताना आपण जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात प्रामुख्यानं आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. म्हणजे हायड्रोकार्बन्स आपल्याला असतात आणि ते जे हायड्रोकार्बन्स असतील तर हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतात, त्याचबरोबर हायड्रोकार्बन्स आपल्याकडं कोणते कोणते असतात आणि त्यापासून आपल्याला कोणते ग्रुप्स मिळतात, याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहात. तर सुरुवात करत असताना आपण काय करतोय पहा, हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतो त्यावर आपल्याला चर्चा करता येईल. हायड्रोकार्बन्स, तर हायड्रोकार्बन्स आपण कुणाला म्हणतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा. द कंपाऊंड्स विच कंटेन द कार्बन अँड हायड्रोजन आयटम्स इन दर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज द हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स आपण कुणाला म्हणतो की ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन आणि हायड्रोजन आयटम प्रेझेंट असेल अशा कंपाऊंडला आपण काय म्हणताय पहा, हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. म्हणून आपण द कंपाऊंड्स कंटेन्स hydrogen and carbon atoms in their molecule is called hydrocarbons. त्यांना आपण हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. मग आता हे हायड्रोकार्बन जे असतात तर मग हायड्रोकार्बनमध्ये आपण मग सिंगल बॉन्डेड असेल, डबल बॉन्डेड असेल किंवा ट्रिपल बॉन्डेड असेल किंवा ओपन चेन असेल किंवा सायक्लिक चेन असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे काही अरोमॅटिक असतील, काही अलिसायक्लिक असतील, काही ॲलिफॅटिक असतील, काही तुम्हाला होमोसायक्लिक असतील, काही हेट्रोसायक्लिक असतील. म्हणजे हे जे कंपाऊंड हेट्रोसायक्लिक नाही तर याच्यामध्ये होमोसायक्लिक असतील. तर असे जे कंपाऊंड्स असतात ते फक्त कार्बन आणि हायड्रोजननी बनलेले असतील तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतोय पहा, हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. आणि तुम्ही तुमच्या कानावर आलेली गोष्ट किंवा तुम्ही शिकलेली जी गोष्ट आहे ती 10th तुम्हाला हायड्रोकार्बन्सबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही 3 कंपाऊंड्स आपण शिकलात, ज्याला आपण काय म्हणतो, अल्केन. आता बघा आणखीन एक लहानशी गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण जेव्हा या केमिस्ट्री विषयामध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण जातोय, एंटर करत असताना आपण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, अल्केन, अल्कीन, अल्काइन, अरीन, अल्किल हलाइड, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, इथर, अमाइन्स, हे काय ना, हे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फॅमिलीचे नाव आहेत. ह्या सर्वांचा आपल्याला अभ्यास या सिलेबसमध्ये आपल्याला करायचा आहे. आणि त्यामुळं आपण काय म्हणतोय की आपण जसं एखादं गाव असेल किंवा एखादं शहर असेल तर त्या शहरात जे कुटुंब असतात, वेगवेगळे कुटुंब असतात, त्या प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या सरनेमनी आपण ती फॅमिली ओळखत असतो. जसं माझं कुटुंब माझ्या गावात असेल तर मला म्हणतात हे गुरमे फॅमिलीचा मेंबर आहे, बरोबर आहे. जसं दुसरा एखादा सूर्यवंशी असेल तर सूर्यवंशी फॅमिलीमधले ते मेंबर्स असतील, किंवा एक पाटील असेल तर ते पाटील जे कुटुंब असेल तर त्या सर्वांना आपण काय म्हणतो, पाटील फॅमिली असं म्हणतो. म्हणजे तसंच ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये प्रत्येक कंपाऊंड्सला एक फॅमिली असते आणि त्या फॅमिलीचं नाव मी तुम्हाला आत्ता जे नावं घेतले हे फॅमिलीचे नाव आहेत, त्याचे मेंबर्स वेगळे आहेत. जसं जर आपण महात्मा गांधी असं म्हटलात तर गांधी ही काय झालं, तुमचा फॅमिलीचं नाव झालं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय येईल, इंदिरा गांधी असेल, फिरोज गांधी असेल, राहुल गांधी असेल किंवा राजीव गांधी असेल, संजीव गांधी असेल, त्यानंतर राहुल गांधी असेल, त्यानंतर तुम्हाला प्रियंका गांधी असेल, सोनिया गांधी असेल, मेनका गांधी असेल. हे काय झाले, या गांधी फॅमिलीचे काय असतील तुम्हाला हे मेंबर्स आहेत. तसंच आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये अल्केन हे फॅमिलीचं नाव आहे आणि त्या फॅमिलीच्या मेंबर्स म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेक्केन हे त्याचे मेंबर्स आहेत. हे लक्षात येतं तुमच्या. तसं आपण एखादी दुसरी फॅमिली आपण घेतलात त्याला आपण म्हणू अल्कीन. अल्कीनमध्ये काय असेल मग, इथिन, प्रोपिन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन, हेप्टीन, ऑक्टीन, नोनेन, डेक्कीन हे काय झाले तुम्हाला अल्कीन फॅमिलीचे मेंबर झाले. त्या सर्वांना एकत्रित आपण काय म्हणतो, अल्कीन म्हणतो.
म्हणतो. आणि यांना आपण अल्केनचे 10 मेंबर्स बघितलात, त्यांना एकत्रित आपण काय म्हणायचं आहे पहा, विच बिलॉंग्स फ्रॉम द अल्केन फॅमिली असं म्हणतो. तसंच आपण अल्काईन फॅमिली घेतलात, इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, हेक्साईन, हेप्टाईन, ऑक्टाईन, नोनाईन, डेकाईन, म्हणजे दीज मेंबर्स आर द अल्काईन फॅमिली. अल्काईन फॅमिलीचे ते मेंबर्स आहेत, हे लक्षात येतं तुमच्या. मग आता पहा, मग हे हायड्रोकार्बनचे फॅमिलीज आहेत. हायड्रोकार्बनच्या फॅमिलीज आपल्याला 4 पाहायच्या. कोणत्या? अल्केन, अल्कीन, अल्काईन आणि अरिन्स, म्हणजे बेन्झीन आपण त्याला म्हणतो. हे 4 फॅमिलीज आपण हायड्रोकार्बनचे आपण साधारणतः, आणि तसा 11ला चॅप्टर पण आहे की हायड्रोकार्बन्स असा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये या सर्वांचा अभ्यास डिटेलमध्ये आपल्याला करायचा आहे. तसा आपल्याला हायड्रोकार्बन्स तुम्ही शिकलेला असाल, अल्केन, अल्कीन, अल्काईन हे तुम्ही शिकलात. तुम्हाला त्याचे 10 मेंबर्स माहीत असलेच पाहिजे, त्याशिवाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री कळणार नाही. त्यामुळं ते 10 मेंबर्स तुम्हाला अगोदर येत नसतील तर आता तरी तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या अवगत झाल्या पाहिजेत, तरच इथून पुढं शिकवली जाणारी केमिस्ट्री तुम्हाला समजणार आहे. जर तुम्हाला हे माहीत नसेल तर अल्केन आणि अल्कीनमधला फरक कळत नसेल, अल्कीन आणि अल्काईनमधला फरक कळत नसेल, तर तुम्हाला केमिस्ट्री समजायला थोडं अवघड जाईल. त्यासाठी माझं म्हणणं तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही ते करावंच लागेल, तर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपी जाणार आहे. मग आपण हायड्रोकार्बन्स म्हटलात की आपण 1 बाय 1 आपण हायड्रोकार्बनबद्दल आपण चर्चा करू. पहिला हायड्रोकार्बन आपल्याला डिस्कस करायचं आहे, त्याच्यावर मी थोडक्यात जास्त बोलायची गरज पडू नये. तर तुम्हाला माहीत असावं की पहिला मेंबर जो असेल तर हायड्रोकार्बनचा पहिला मॉलिक्यूल जो असेल तर त्याला आपण काय म्हणता, अल्केन असं म्हणतो. तर अल्केन आपण कशाला म्हणतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अल्केन्स आर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन विच द प्रेझन्स ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड और कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड इन दर मॉलिक्यूल, त्यांना आपण काय म्हणतो, अल्केन असं म्हणतो. अल्केन हा ॲलिफॅटिक आहे म्हणजे ओपन चेन आहे, सॅच्युरेटेड आहे म्हणजे सिंगल बॉन्डेड आहे, आणि तो कार्बन आणि हायड्रोजननी बनलेला आहे. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय पहा, अल्केन असं म्हणतात. अल्केनलाच आपण दुसरं नाव काय देतो पहा, पॅराफिन्स. याला आपण काय म्हणता, पॅराफिन्स. हा तुम्हाला पॅराफिन्स म्हणजे याला आपण काय म्हणतोय पहा, दे हॅव द लेस रिॲक्टिव्हिटी. यांना आपण काय म्हणतोय पहा, याची लेस रिॲक्टिव्हिटी असते. रिॲक्टिव्हिटी काय असते तुम्हाला, कमी असते, म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय पहा, पॅराफिन्स असं म्हटलं जातं. बरोबर आहे. म्हणून आपण अल्केन्स म्हटला तर अल्केनला डिफाईन करत असताना 3 शब्द महत्त्वाचे, ज्याला आपण म्हणतो ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिकचा अर्थ तुम्हाला आता कळत असेल, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलात, ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन किंवा त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, असायक्लिक कंपाऊंड, ॲलिफॅटिक. त्यानंतर आपण बघितलात सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडचा अर्थ तुम्हाला कळला. सॅच्युरेटेड आपण कशाला म्हणतो, सिंगल बॉन्डेड कंपाऊंडला. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतो पहा, हायड्रोकार्बन म्हणजे जो तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजननी बनलेला असेल त्यांना आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. तर असं आपण त्या अल्केनबद्दल माहिती आहे. मग अल्केनचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय मिळतो तुम्हाला, मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2 हा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो. बरोबर आहे. आता n म्हणजे काय असेल तुम्हाला माहिती आहे बेटा, तर n म्हणजे काय असेल, नंबर ऑफ कार्बन आयटम. नंबर ऑफ कार्बन आयटम्स म्हणजे हे नंबर ऑफ कार्बन आयटम्स असतात. याचा उपयोग आपण प्रत्येक अल्केनच्या मेंबर्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. याला आपण जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतात. याला काय म्हणतात, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असं आपण त्यांना म्हणतो. बरोबर आहे. हे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितलात. त्यानंतर पहा, याचे 10 मेंबर्स आपल्याला माहीत असावेत. हे 10 मेंबर्स आपण कसे बनवले, नंबर ऑफ कार्बन आयटमचा आधार घेऊन आपण ते कंपाऊंड्स आपण बनवलेले आहेत. आणि कार्बनच्या संख्येला त्यांनी ग्रीक भाषेमध्ये आपल्याला ग्रीक नंबर उपयोगात आणले. जसं आपण काय म्हणतो पहा, अल्केन म्हटला म्हणजे एक कार्बन म्हटलात आपण जर 1 to 10 जर आपण नंबर्स बघितलात तर त्याला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे इंग्लिशमध्ये म्हणतो. तसं आपण मराठीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणतो. हिंदीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणतात. म्हणजे याला आपण काय म्हणतात, वेगवेगळ्या भाषेत त्याचं वेगवेगळं आपल्याला प्रोनाऊन्सिएशन असेल, त्याला आपण वेगवेगळ्या याच्याने आपण काउंट करतो. तसंच आपण ग्रीक भाषेमध्ये आपल्याला काय केलेलं आहे पहा, 1ला आपण त्यांनी दिलेलं आहे मिथ. 2 कार्बन आयटम असणाऱ्यांना काय म्हटलेलं आहे, इथ. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं कधी ज्यावेळेस आपण असा 1 कार्बन
1 कार्बन जर ज्या मॉलिक्युल्समध्ये असेल तर त्या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात मिथनं होत असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. जर आपण 2 कार्बन आपण घेतलात तर याच्या नावाची सुरुवात कशाने होते? इथ. मग तो अल्केन असो, अल्किन असो, अल्काइन असो, अल्डिहाइड असो, कीटोन असो, कोणता ऑर्गॅनिक कंपाऊंड असो, कार्बनच्या संख्येवरून आपण त्याचं नॉमेनक्लेचर केलेलं आहे. म्हणून आपण 1 कार्बनची संख्या असेल की मिथेन होतो, 1 कार्बनची संख्या असेल मिथॅनॉल होतो, मिथॅनॉल होतो, मिथॅनामाइन होतो. म्हणजे कोणते कंपाऊंड घ्या, त्याच्यात जर 1च कार्बनची संख्या असेल तर त्याच्या नावाची सुरुवात मिथनं होत असते. 2 कार्बनची संख्या असेल तर इथनं होते, 3 कार्बनची संख्या असेल तर प्रोपनं होते. काय म्हणतो आपण? प्रोप. जर 4 कार्बनची संख्या असेल तर त्यांना आपण काय म्हणता? ब्यूट. आणि 5 कार्बनची असेल तर त्याला आपण म्हणता पेंट. आणि त्यानंतर तुम्हाला पहा 6 कार्बनची संख्या असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हेक्स. त्यानंतर 7 कार्बनची संख्या असेल तर त्याला आपण म्हणतो हेप्ट. त्यानंतर तुम्हाला 8 कार्बनची संख्या असेल तर त्याला आपण म्हणता ऑक्ट. आणि 9 कार्बनची संख्या असेल तर नोन असं आपण त्याला म्हणू. आणि 10 कार्बनची संख्या असेल तर त्याला आपण काय म्हणता? डेक. हे आपण सर्वांना माहीत असलेली गोष्ट आहे, बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण आता नॉमेनक्लेचरकडे जातोय, त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट आपल्याला कळणं अत्यंत गरजेची आहे. म्हणून आपण कधीही कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर देत असताना अल्केनच्याच नावाच्या आधारावर दिलेलं आहे, म्हणजेच कार्बनच्या संख्येच्या आधारावर दिलेलं आहे. आणि कार्बनची संख्या जर बघितलात, 1 म्हटलात की त्याच्या नावाची सुरुवात मिथ, 2 म्हटलात की कार्बनची संख्या 2 असेल तर त्यावेळेस आपण इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक हे इथंपर्यंत तुम्हाला माहीत असले पाहिजेत, बरोबर आहे. आता बघा पुढं आपण काय करतोय पहा. जर समजा 1 कार्बन आयटम 4 हायड्रोजन आयटमनी आणि सिंगल बॉन्डनी जर जोडलेला असेल तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणता? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. आणि जर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतील आणि तो ॲलिफॅटिक असेल तर त्यासाठी आपण कोणता सफिक्स वापरता? सफिक्स म्हणजे नावाच्या शेवटी झालेला बदल. मग याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, जर याच्यामध्ये 1 कार्बनची संख्या असेल आणि त्यासोबत हायड्रोजनची संख्या 4 असेल तर याला आपण काय म्हणू शकता? हा ANE हा सफिक्स आपण जोडायचा. काय तयार झाला? मग मिथेन आपण तयार होतो, बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याला याच्यासोबत काय असेल पहा, हायड्रोजनची संख्या आता मी इथं बरोबर लिहितोय, हा तुमचा CH4, त्याचं नाव काय तयार होईल? मिथेन. ज्यावेळेस आपण हायड्रोजनची संख्या, कार्बनची संख्या 2 असताना हायड्रोजनची संख्या जर आपण 6 घेतला तर त्यावेळेस आपण सफिक्स कोणता वापरायचा? ANE आपण उपयोगात आणायचा. त्याचबरोबर कार्बनची संख्या 3 असताना हायड्रोजनची संख्या किती असेल तुम्हाला? 8. त्यावेळेस आपण त्याला ANE सफिक्स जोडायचा, बरोबर आहे. ज्यावेळेस कार्बनची संख्या 4 असेल त्यावेळेस तुम्हाला हायड्रोजनची संख्या किती असेल? 10. त्यावेळेस आपण सफिक्स कोणता जोडायचा? ANE. त्याचबरोबर आपण हायड्रोजनची संख्या 5 कार्बन आयटम असताना आपण काय म्हणतो? हा 12. आणि त्याला सफिक्स कोणता जोडायचा? ANE असा आपण त्याला जोडतो, बरोबर आहे. तसंच पहा, ज्यावेळेस 6 कार्बनची संख्या असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो? हायड्रोजनची संख्या काय असेल तुम्हाला? 12. त्यानुसार आपल्याला याचा सफिक्स कोणता असेल? ANE आपण त्याला म्हणतो. जर आपण 7 कार्बनची संख्या असेल तर हा 14 कार्बन आयटम्स आपल्याला मिळतील, त्याला सफिक्स कोणता जोडणार? मग आपण हा तुमचा ENE, म्हणजे बरोबर आहे. इथं आपल्याला काय असेल पहा, हा तुमचा 14 असेल, हा तुमचा काय असेल पहा 16, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा 6C8 आणि H हा 18 असेल, त्यावेळेस आपण त्यांना ANE. त्यानंतर असेल तुमचा C9H20, याला आपण ANE जोडा, नोनेन. हा तुमचा C10H22, याला आपण काय म्हणतोय पहा? डेक्केन. असे आपल्याला हे अल्केनचे फर्स्ट 10 मेंबर्स झोपेतून विचारले, उठून विचारले तरी तुम्हाला सांगता आले पाहिजेत. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचबरोबर त्याचं नाव कसं बनलेलं आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात असावी, लक्षात राहील. तर हे अल्केनबद्दल आपल्याला माहिती असेल, बरोबर. तर हे अल्केनचे आता तुम्ही प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला कंडेन्स्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला शिकवत असताना याचे तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला, बॉन्ड लाईन फॉर्म्युला तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केला असाल. मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे. आता हे अल्केन हा हायड्रोकार्बन आहे, बरोबर आहे. तर हे हायड्रोकार्बन एक तुम्हाला सर्वांना माहीत झालं आहे. यालाच आपण वेगवेगळ्या कंडेन्स्ड फॉर्म्युल्यामध्ये मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो, त्यानंतर आपण अल्किनकडे जाऊ, बरोबर. तर हे तुम्हाला मेंबर्स आपल्याला कुठल्याही बुक्समध्ये पाहायला मिळतील, पण हे तुम्हाला आलेच पाहिजेत, ही गोष्ट विसरू नका. मग आता पहा, जर मी असा लिहिला, हा तुमचा CH3, CH2, हा CH2 आणि हा CH3 दिला. आता बघा याचं नाव कसं देणार तुम्ही? तर आता पुढे शिकणार आहात तुम्ही. 4 कार्बन
कार्बन ॲटम आहेत, कुणाचाच विचार करायचा नाही. 4 कार्बन म्हटलात त्याच्या नावाची सुरुवात ब्यूटनं, बरोबर आहे. इथं तुम्हाला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसतो, ओपन चेन कंपाऊंड दिसतो आणि त्यासाठी सफिक्स कोणता वापरायचा मग हा ANE. म्हणजेच आपण अल्केनचा सफिक्स कोणता असतो हे तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण ANE असं म्हटलं जातं. हे लक्षात राहील तुम्हाला. इज इट क्लिअर? तर असे आपण अल्केनबद्दल आपल्याला माहिती असावी. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात ज्याला आपण म्हणतोय अल्कीन. पुढचा जो असेल तर त्याला आपण काय म्हणू अल्कीन म्हणू. तर पुढचा मेंबर आपण किंवा पुढचा हायड्रोकार्बन जो असेल तर त्याला आपण अल्कीन असं म्हणतात. तर अल्कीनला डिफाईन कसं करतो त्याबद्दल आपण चर्चा करू. इथं काय असेल तुम्हाला हा अल्कीन. अल्कीन म्हटलात तर ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड, फक्त एक शब्द आपल्याला बदलायचा आहे, त्याला आपण अनसॅच्युरेटेड. हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतो. म्हणजे याच्यामध्ये काय असेल मल्टिपल बॉन्ड. मी काल तुम्हाला अनसॅच्युरेशन कशाला मला सांगितलेलं आहे, मल्टिपल बॉन्ड असणाऱ्यांना आपण अनसॅच्युरेटेड म्हणतो. म्हणजे अल्कीन जो असेल तर तो कसा आहे मल्टिपल बॉन्डेड आहे. मल्टिपल बॉन्डेडमध्ये स्पेसिफिक काय सांगू शकता, विच कंटेन द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजेच याच्या पुढे आपण थोडं एक वाक्य वाढवू शकता, विच कंटेन्स ॲट लिस्ट 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असला पाहिजे, ॲटलिस्ट 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. त्यांनाच आपण काय म्हणत असतो अल्कीन असं म्हटलं जातं, बरोबर. आता बघा अल्कीनमध्ये आपण जर बघितलात या अल्कीनचं दुसरं नाव काय असेल तेही तुम्हाला माहीत असावं, ज्याला आपण म्हणतो ओलिफिन्स असं आपण त्यांना म्हणतो, बरोबर आहे. आता ओलिफिन्स आपण कुणाला म्हणतात, डबल एफ लिहितात किंवा कधी सिंगल एफ लिहितात, काय अडचण नाही. ओलिफिन्स त्याचा अर्थ होतो ऑइली. ऑइली आपल्याला ते सबस्टन्स असतात म्हणून त्यांना आपण ऑलिफिन्स आपण त्यांना म्हणू शकता, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण पुढं म्हणताय याचा जो सफिक्स असेल तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, राईट. तर तुम्हाला काय माहिती आहे, तर ENE हा त्याचा काय असेल सफिक्स आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण याला, सफिक्स कोणता असतो तुमचा ENE असतो, बरोबर. त्यानंतर बघा पुढं आपण काय म्हणता, याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तर तुम्ही कधी लक्षात ठेवा, अल्केनपेक्षा अल्कीनमध्ये 2 हायड्रोजनची डिफिशियन्सी असते, बरोबर आहे. DU मध्ये आपण बघितलात त्यानुसार आपण काय म्हणतोय याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितलात तर तो काय असेल CnH2n. हा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काय मिळेल अल्कीनचा आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला आपण CnH2n असं म्हटलं जातं, बरोबर आहे. N मीन्स द नंबर ऑफ कार्बन आयटम असं म्हटलं जातं. तर हे आपण अल्कीनबद्दल माहीत असावं. अल्कीनमध्ये आपण पाहतोय त्याची नावं देत असताना आपण काय केलेलं आहे, कार्बनच्या संख्येवरूनच दिलेलं आहे. फक्त मिथिन नसतो. मिथिन का नसतो, मिथ म्हटला ती कार्बनची संख्या 1, पण अल्कीन असे कंपाऊंड्स आहेत ज्या कंपाऊंड्समध्ये कमीत कमी कार्बन कार्बन डबल बॉन्ड 1 असला पाहिजे. मग एका कार्बन सोबत डबल बॉन्ड तयार होणार आहे का, नाही. म्हणून मिथिन हा मेंबर अस्तित्वात नाही. मग आपल्याला सुरुवात होते इथिन पासून आणि म्हणून आपण काय म्हणता, जर आपल्याला हा CH2 डबल बॉन्ड CH2 दिला तर याला आपण काय म्हणू शकतो इथिन म्हणा किंवा याला आपण इथिलीन असं म्हणतो. हा इथिलीन हा एक सफिक्स उपयोगात आणला जातो ENE किंवा YLENE आपण त्याला म्हणू शकता. तसंच आपण एखादा तुमचा CH डबल बॉन्ड CH2 असेल तर याच्यामध्ये बघा कार्बनची संख्या 3 म्हणून आपण याला काय म्हणतोय प्रोप. त्यानंतर डबल बॉन्ड आहे म्हणून ENE किंवा याला आपण प्रोपिलीन असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात येते तुमच्या. त्याचबरोबर हा तुमचा CH2 हा CH डबल बॉन्ड CH2 याला आपण काय म्हणतो 4 कार्बनची संख्या म्हणजे कोण असेल ब्यूट. त्यानंतर तुम्हाला काय असेल डबल बॉन्ड आहे म्हणून आपण काय म्हणता ENE. याला पुढे जाऊन आपल्याला अल्फा ब्युटिलीन म्हणतात किंवा याला ब्यूट 1 ENE असं म्हणतात. ते नॉमेनक्लेचरमध्ये आपण शिकू. मला सांगायचा उद्देश कोणता आहे की जसे अल्केनचे मेंबर्स बनले तसे अल्कीनचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याची सुरुवात इथिननं होत असते आणि आपण पुढं मग असंख्य नंबरने आपण पुढे जाऊ शकता. त्यामुळे आपण काय म्हणता दिस इज द अल्कीन. या अल्कीनची ओळख तुम्हाला असावी. कोणती गोष्ट लक्षात राहील, अल्कीन म्हटलात की कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्यांचा सफिक्स
ENE किंवा YLENE आपण त्याला म्हणतो आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो म्हणजे असतो, कमीत कमी एक तरी असतो असं आपण त्याला म्हणू. एक असेल तर फक्त ENE वापरायचा. जर 2 डबल बॉन्ड आले तर डाइन असं आपण लिहितो. 3 जर डबल बॉन्ड येत असतील तर ट्रायइएनी असा वापरला जातो. ते आपण नॉमेनक्लेचरमध्ये डिस्कस करू. तर ही अल्किनची माहिती तुम्हाला असावी आहे ऑलरेडी, पण एकदा रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला घेतोय पहा. नेक्स्ट आपण पुढचा हायड्रोकार्बन आपण बघणार आहात, ज्याला आपण म्हणतो अल्काईन. काय म्हणू आपण त्याला? अल्काईन असं म्हणू. अल्काईन, बरोबर. आता पहा, याच्यामध्ये फक्त छोटासा डिफरन्स आहे. तो डिफरन्स कोणता पहा. ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन विच किंवा विच कंटेन्स ॲटलिस्ट 1 कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्याला आपण काय म्हणतो? त्याच्यामध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड आपल्याला प्रेझेंट असतो. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं आहे पहा? अल्काईन असं आपण त्यांना म्हणतो. म्हणजे अल्काईन्स आपण कुणाला म्हणू शकता की ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो, कमीत कमी एक कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो. मग आता पहा, याच्यानुसार आपण याला काय म्हटलं जातं पहा? याला आपण ॲसिटिलीन असं म्हटलं जातं. तर ॲसिटिलीन आपण का म्हणतो पहा? ॲसिटिलीनचा फॉर्म्युला मी तुम्हाला बऱ्याच वेळेस दिलेला आहे. ॲसिटिलीन आपण का म्हणतो? कारण बाकीचे जे मेंबर्स आहेत अल्काईनचे, ते मेंबर्स म्हणजे या ॲसिटिलीनपासून बनलेले आहेत असं आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणून आपण त्या अल्काईनला एक दुसरं नाव दिलं जातं, ॲसिटिलीन. मग आता बघा, ॲसिटिलीन त्याचबरोबर आपण पुढं काय म्हणतोय पहा, याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तर तो काय असेल तुम्हाला? CnH2n-2. CnH2n-2. अल्केनपेक्षा 4 हायड्रोजन ॲटम लेस इन अल्काईन. अल्किनपेक्षा अल्काईनमध्ये 2 हायड्रोजनची संख्या लेस असते. म्हणून आपण त्याचा फॉर्म्युला CnH2n-2 असा आपण लिहितो. त्याचबरोबर आपण याचा सफिक्स जर बघितला, आता सफिक्स आपल्याला माहिती आहे सर्वांना. सफिक्स काय असेल? YNE हा तुमचा सफिक्स आपल्याला पाहायला मिळत असतो. लक्षात येते? मग आपण हे अल्काईनबद्दलची आपल्याला माहिती असावी. याची स्पेशालिटी काय असेल? कार्बन ट्रिपल बॉन्ड. सफिक्स कोणता असेल? YNE. त्याचबरोबर आपण याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल? CnH2n-2 असं आपल्याला त्या अल्काईनबद्दल माहीत असावी. अल्काईनमध्ये पण आपल्याला कमीत कमी 2 कार्बन आयटम असणाऱ्या कंपाऊंड्सपासूनच सुरुवात होत असते. आणि कारण ट्रिपल बॉन्ड द्यायचा आहे म्हणून आपण HC ट्रिपल बॉन्ड CH आपण लिहितो. मग याचं नाव देत असताना 2 कार्बन म्हणून आपण इथ, बरोबर. आता इथं आपण ENE वापरणार आहात का? नाही, कारण डबल बॉन्ड नाही, सॉरी सिंगल बॉन्ड नाही म्हणून आपण ENE वापरू शकत नाही. डबल बॉन्ड वापरणार आहात का? नाही, सॉरी ENE वापरणार आहात का? नाही, कारण त्यात डबल बॉन्ड नाही. ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स कोणता वापरणार? YNE, बरोबर आहे. यालाच आपण ॲसिटिलीन म्हणतो. याचं कमर्शियल नेम काय असेल? ॲसिटिलीन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आता बघा, ह्याच्या पुढचे मेंबर जे आहेत तर ते कसे तयार होतात? या ॲसिटिलीन जवळचा हा हायड्रोजन आयटम काढलात आणि तिथं मिथिल ग्रुप आणलात, बरोबर आहे. हा हायड्रोजन आयटम काढलात आणि इथं हा हायड्रोजन काढून टाकला आपण आणि त्या ठिकाणी CH3 ग्रुप आणला. त्यानंतर इथं कार्बन जसाच तसा, ट्रिपल बॉन्ड जसाच तसा, हा तुमचा C हायड्रोजन जसाच तसा. बघा आता काय झाला? 1 2 3 कार्बन आले म्हणजे आपण याला काय नाव देऊ शकतो? प्रोपाईन, बरोबर आहे. पण आता आणखीन एक नाव देऊ शकता. एवढा भाग कुणाचा? ॲसिटिलीनचा. आणि हा कोण आहे? मिथिल. याच्यावर चर्चा आपल्याला आत्ताच्या लेक्चरमध्ये करायची आहे. यालाच आपण मिथिल ॲसिटिलीन असं म्हणतो, बरोबर. तसंच पहा, इथला हायड्रोजन इथिल ग्रुपमुळे काढलात म्हणजेच आपण CH3 CH2 हा C ट्रिपल बॉन्ड CH, याला आपण काय म्हणतो? ब्युटाईन. आणि यालाच आपण काय म्हणू शकता? इथिल ॲसिटिलीन. तर हे आपला नॉमेनक्लेचरच्या वेळेस आपल्याला येईल पहा. तर हे आपण काय म्हणतोय पहा? अल्काईन्सची तुम्हाला ओळख झालेली आहे, लक्षात राहील. तर हे हायड्रोकार्बन्स आपण बघितलात. आता नेक्स्ट आपण हायड्रोकार्बन्स आपण कोणता पाहतो? अरिन, ज्याला आपण बेन्झीन असं म्हणतो. तर ते अरिन कशाला म्हणतात तेही आपल्या लक्षात यावं पहा.
अरिन्स आपण कुणाला म्हणता, याला लिहित असताना ARH असंही लिहिलं जातं, बरोबर आहे. ARH असं लिहिलं जातं. जनरली ARH लिहितात, अल्केनला RH लिहितात, अल्किनला RCH डबल बॉन्ड CH2 लिहितात, अल्काईनला आपण RC ट्रिपल बॉन्ड CH लिहितात. हे डिपेंडिंग अपॉन द ते क्लासिफिकेशनमध्ये आपण बघू पहा. तर हा तुम्हाला काय असेल पहा, अरिन आपण त्याला म्हणतो. अरिन कुणाला म्हणायचं आहे, द कंपाऊंड्स विच कंटेन्स ॲट लिस्ट वन हेक्सागोनल रिंग विथ अल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड, दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड द अरिन्स. अरिन्स आपण कोणाला म्हणतो, द कंपाऊंड्स कंटेन्स ॲट लिस्ट वन हेक्सागोनल रिंग विथ अल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड, सिंगल अँड डबल बॉन्ड, त्या कंपाऊंडला आपण काय म्हणू पहा, अरिन असं म्हणतात. जसं आपण बघा, हेक्सागोनल रिंग म्हटलात की ही तुम्हाला षटकोन आपल्याला आठवत असेल, याला आपण हेक्सागोनल असं म्हणतो, बरोबर आहे. हा हेक्सागोन, याला आपण अरिन म्हणायचं नाही, याला अरिन कधी शब्द लागतो, विच कंटेन्स अल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड, त्यांच्यामध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड असं आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. आणि हे पाय इलेक्ट्रॉन्स असतात, हमेशा रिव्हॉल्व होत असतात, आणि म्हणून आपण याला असे लिहू शकतो पहा, याला आपण या पद्धतीनं पण आपण लिहू शकतो. लक्षात येते. तर या पद्धतीनं आपण लिहू शकता. याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnHn असा आपण त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहू शकता. अरिन म्हटलात की बेस्ट एक्झाम्पल आपल्याला कोणाचं माहीत पाहिजे, बेन्झीन. बेन्झीन म्हणजेच तुमचा काय असेल पहा, अरिन असं म्हणतो, बरोबर आहे. मग पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट होऊ शकतात. मग आपल्याला दुसरे कोणते हायड्रोकार्बन आपण बनवू शकतो, पण बेसिकली बेन्झीन असावा. दुसरा डेरिव्हेटिव्ह बघा, हा बेन्झीन रिंग आहे आणि इथं मी CH3 लिहिला, याला आपण काय म्हणतो, टोलिन असं आपण त्याला म्हणतो. हा टोलिन जो असेल तर इट इज ऑल्सो द अरिन. याला आपण काय म्हणू शकता, अरोमॅटिक कंपाऊंड्स आहे, अरिन आहे, पण त्याच्यासोबत कोण येतो, CH3. फक्त आपल्याला आजच्या डिस्कशनमध्ये हे पण कंपाऊंड आपला पुढे जाऊन शिकायचे आहेत. फक्त बेन्झीन म्हटलात की त्यावेळेस आपण अरिन असं म्हणतो, आणि त्यामुळे आपण हा ARनं रिप्रेझेंट केला जातो असं आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर हे 4 हायड्रोकार्बन्स आपल्याला मिळाले. आता पहा, एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा पहा. तर आता हे इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं त्याविषयी आपण चर्चा केला. आता आपण यांच्यापासून एक लहानसा ग्रुप मिळतो, त्या ग्रुपची आपण थोडी ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू पहा. तर याच्यामध्ये आपण काय पाहतो, पहिला ज्याला आपण म्हणता अल्किल ग्रुप. तर अल्किल ग्रुप कधी म्हणायचा पहा, अल्किल ग्रुप कधी म्हणतो, द स्पेसीज विच हॅव द वन लेस हायड्रोजन आयटम दॅन द अल्केन, त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, अल्किल ग्रुप असं म्हणतो. अल्किल ग्रुप कुणाला म्हणायचं, द स्पेसीज ऑर ग्रुप ऑफ आयटम्स ऑर ग्रुप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आयटम कंटेन्स वन लेस हायड्रोजन आयटम दॅन दी करस्पॉन्डिंग अल्केन. म्हणजे अल्केनमध्ये जेवढी कार्बनची संख्या असते, हायड्रोजनची संख्या असते, त्यापैकी त्या अल्केन जवळचा एक हायड्रोजन कमी केल्यानंतर जे स्पेसीज मिळते, जे ग्रुप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आयटम मिळतात, त्याला आपण अल्किल ग्रुप असं म्हणायचं. लक्षात येते. म्हणून आपण द स्पेसीज हॅव वन हायड्रोजन आयटम लेस दॅन alkene is called alkyl group. त्यांना काय म्हणू आपण, अल्किल ग्रुप असं म्हणतात. जसं बघा, अल्केनला आपण जनरली रिप्रेझेंट कसा करतो पहा, हा CnH2n+2, त्याला आपण काय म्हणू, अल्केन असं म्हणतात, बरोबर आहे. या अल्केन जवळचा एक हायड्रोजन कमी करायचा, म्हणजे मी -1H आपण केला, एक हायड्रोजन कमी केला, मग इथं राहतो काय पहा, हा CnH2n+1, याला आपण काय म्हणू पहा, अल्किल ग्रुप.
याला काय म्हणू आपण, अल्किल ग्रुप, बरोबर आहे. आता पहा, याला आपण जनरली RH न लिहितो, याला आपण काय म्हणायचं आहे, अल्केन. याला काय म्हणतो आपण, अल्केन. अल्केन जवळचा याला आपण RH न रिप्रेझेंट करू शकता. याच्या जवळचा एक हायड्रोजन आपण कमी केला, बरोबर आहे. राहिला काय तुमचा R डॅश. डॅश लिहायला विसरू नका. हायड्रोजन आयटम, कारण कार्बन असतात, कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, एम्प्टी आहे म्हणून तिथं आपण डॅश दाखवायचा. याला आपण म्हणायचा अल्किल ग्रुप. याला काय म्हणून आपण, अल्किल ग्रुप असं म्हणतो. लक्षात येते. आता हे अल्किल ग्रुप कसे मिळतील, आता तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगता येईल. कसा पहा, मिथेन CH4 हा अल्केन आहे, याला आपण काय म्हणू, मिथेन म्हणतो. याच्यातला एक हायड्रोजन कमी करा, एक हायड्रोजन कमी केला, काय राहील तुम्हाला, तर हा डॅश CH3, बरोबर आहे. एक हायड्रोजन कमी करा, 4 मधून 1 गेला, 3 राहतो आणि एक डॅश द्यायचा. नाव देत असताना बघा, एनी काढायचा आहे आणि त्या ठिकाणी YL सफिक्स जोडायचा, बरोबर आहे. काय जोडताल, हा मिथ एक कार्बन आहे आणि अल्केनपेक्षा एक हायड्रोजन कमी झाला तर सफिक्स कोणता वापरायचा, YL. हा तुमचा YL, बरोबर आहे. बघा इथं अल्केनमधला एक हायड्रोजन कमी केला तर त्यातला ANE निघून गेला आणि तिथं काय आला, YL. तसं मिथेनमधला ANE निघून जातो आणि तिथं काय येतो तुम्हाला, YL येतो. याला आपण काय म्हणायचं आहे पहा, मिथिल ग्रुप असं म्हणतो. मग असे आपल्याला इथेनपासून इथिल ग्रुप, प्रोपेनपासून प्रोपिल ग्रुप, ब्युटेनपासून ब्युटिल ग्रुप, पेंटेनपासून पेंटिल ग्रुप, हेक्झेन पासून हेक्झिल ग्रुप, असे आपल्याला वेगवेगळे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. नॉमेनक्लेचरच्या वेळेस तुम्ही लक्षात घेणारच पहा. तर हा C2H5 या ग्रुपला आपण काय म्हणू पहा, इथिल ग्रुप. यालाच मी असं लिहू शकतो, इथेन म्हटला तर आपण CH3 लिहिता. मग आपण याच्यातला एक हायड्रोजन कमी करा, याला आपण काय म्हणू, इथिल ग्रुपच म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर बघा, हा तुमचा CH3 CH2 आणि हा तुमचा CH3 असेल, याला आपण काय म्हणू, प्रोपेन. प्रोपेनमधला पहा, हा 2 हायड्रोजन आपण वेगवेगळे आहेत. लक्षात येते तुमच्या, मी तुम्हाला टाईप्स ऑफ कार्बन आयटम शिकवलेले आहेत, टाईप्स ऑफ हायड्रोजन आयटम शिकवलेले आहेत. मग त्यानुसार आपण काय म्हणतो, हा पहिला कार्बन आयटम कोणता, प्रायमरी. प्रायमरी जवळचा हायड्रोजन कमी केला, काय तयार होतो, CH3, हा CH2, हा CH2 डॅश, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर सेकंडरी, हा कार्बन कोणता, सेकंडरी. सेकंडरी कार्बनपासून कमी केला तर काय बनतो, CH3, हा CH, हा इथं मी CH3 लिहितो आणि हा डॅश, बरोबर आहे. याला याच्याजवळचा हायड्रोजन कमी झाला, एक CH3 वर आणला म्हणून आपण याला काय म्हणू पहा, याला म्हणता आयसोप्रोपिन आणि याला म्हणता N प्रोपिन. याला काय म्हणतो आपण, N प्रोपिल ग्रुप असं म्हटलं जातं. लक्षात राहील. हे ग्रुप तुम्हाला कधीही विचारले तर सांगता आले पाहिजेत. आणखीन 3 ग्रुप मला अल्किल ग्रुपबद्दल सांगायचे आहेत, मग आपण पुढच्या याच्याकडे जाऊ. तर याच्यामध्ये आपण पुढं काय सांगतोय बघा. आता पुढचा ग्रुप कोणता असेल, मी तुम्हाला इथं लिहितोय, हा CH3 CH2 CH2 आणि हा CH3. याचं नाव तुम्हाला सांगता येईल, 4 कार्बन ब्यूट, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE, ब्युटेन तयार झाला. याच्यामध्ये तुम्हाला किती प्रकारचे हायड्रोजन आयटम आहेत बघा, किती प्रकारचे कार्बन आहेत. हा तुमचा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, हा सेकंडरी आणि हा प्रायमरी. 2 प्रकारचे कार्बन आयटम आहेत, म्हणजे 2 प्रकारचे हायड्रोजन आहेत. मग 2 प्रकारचे अल्किल ग्रुप आपल्याला मिळतील. मग आता याच्यामध्ये काय करतोय पहा, 2 प्रकार कोणते मिळतील. जर प्रायमरीपासून जर काढलात तर काय मिळेल तुम्हाला, CH3, हा CH2, CH2, हा CH3च्या ठिकाणी काय झाला, CH2, हा डॅश. याला आपण N ब्युटिल म्हणतो. N का वापरायचं आहे मी तुम्हाला कॉमन नेम सिस्टीममध्ये शिकवणार आहे, पण हे ग्रुप तुमच्याकडं असले पाहिजेत, तुमच्या नोटबुकमध्ये नाही, तुमच्या डोक्यात असले पाहिजेत. N ब्युटिल ग्रुप कोणता असतो, N प्रोपिल कोणता असतो, आयसोप्रोपिल कोणता असतो, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा, ज्यावेळेस आपण इथं प्रायमरी जवळचा काढला तेव्हा N बनतो, तिथे बघा प्रायमरीपासून काढलात N बनला. इथं सेकंडरी कार्बनपासून काढा, हा CH3, हा CH2, हा CH, इथला काढला मी, एक हायड्रोजन कमी केला, याच्यासोबतचा हा हायड्रोजन आयटम मी असा लिहिला आणि इथं डॅश दिला, बरोबर आहे. याला मी काय लिहू शकतो, तर या पद्धतीनं आपण याला ब्युटील, याला काय म्हणायचं आपण, सेकंडरी ब्युटील म्हणायचं. काय म्हणायचं आपण याला, सेकंडरी ब्युटील म्हणायचं. लक्षात राहील तुम्हाला. हा N ब्युटील आणि हा कोणता असेल, सेकंडरी ब्युटील ग्रुप असेल, असं आपण लक्षात ठेवायचं. लक्षात राहील. मग आता पहा, नेक्स्ट आपण पुढं बघणार आहात, ज्याच्यामध्ये आपण
आणखीन एक 4 कार्बनचा असतो, ज्याला आपण म्हणू पहा CH3, CH, CH3 आणि हा तुमचा CH3. हा पण तुमचा ब्युटेन आहे, याला आयसोब्युटेन म्हणतात, बरोबर आहे. आयसोब्युटेन, याचं नाव काय असेल? आयसोब्युटेन आपण त्याला म्हणू शकता, बरोबर आहे. आता बघा, आयसोब्युटेनच्या नंतर आपण काय करता पहा, हा कार्बन कोणत्या प्रकारचा? प्रायमरी. हा कोणता? प्रायमरी. हा कोणता? प्रायमरी. हा कोणता? हा टर्शरी, बरोबर आहे. मग आपल्याला 2 प्रकारचे कार्बन म्हणजे 2 प्रकारचे हायड्रोजन, मग आपण दोन ठिकाणाहून हायड्रोजन कमी करू शकतो, एक तर प्रायमरी किंवा टर्शरी. मग आता बघा, हा तुमचा CH3, हा C, याच्या जवळचा हायड्रोजन कमी केला, हा तुमचा CH3 आणि हा तुमचा CH3 आणि हा डॅश मारा, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतोय बघा, हे जे ग्रुप आहे नीट लक्षात ठेवा, तुम्हाला फार कन्फ्यूज करणारा ग्रुप आहे. याला आपण काय म्हणतो? टर्शरी सोबतचा कार्बन आयटम. याला टर्शरी का? 1, 2, 3 कार्बनला जोडला आहे, तिथला हायड्रोजन कमी केला म्हणून आपण याला काय म्हणतो? टर्शरी. आणि हा 4 कार्बनचा म्हणून याला काय म्हणतात? ब्युटिल ग्रुप. हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. मी याला असे लिहू शकतो, CH3 किती वेळेस आहे? 1, 2, 3 म्हणून याला ब्रॅकेट करायचा, हा 3 आणि हा कार्बन आणि कार्बनची व्हॅलन्सी तुम्हाला एम्प्टी ठेवायची. याला असं लिहू शकता, असं जरी लिहिलं असेल तर याला आपण टर्शरी ब्युटिल ग्रुपच म्हणायचं आहे. लक्षात येते तुमच्या? आता बघा, नेक्स्ट कोणता तयार होऊ शकतो बघा. आता जर आपण याच्या प्रायमरीपासून काढलात तर प्रायमरीपासून काढल्यानंतर काय होईल बघा, हा CH3, CH, CH3 आणि हा तुमचा CH2 डॅश. याला काय म्हणायचं आपण? आयसोब्युटिल. हा आयसोब्युटिल ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात राहील. तर या पद्धतीनं आपण काय करतोय पहा, हे आपण रिप्रेझेंट अल्किल ग्रुप जे असतील तर हे अल्किल ग्रुप आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर. तर हे ब्युटिलचे आपल्याला 4 अल्किल ग्रुप मिळतात, प्रोपिलचे 2 मिळतात आणि मिथिल इथिल हे कमीत कमी एवढे अल्किल ग्रुप तुमच्याकडं असावेत आणि त्याची लिस्ट तुम्ही टेबलच्या स्वरूपात याला मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे अल्किल ग्रुप तुम्हाला कधीही कामाला पडतात, कधीही उपयोगाला येतात, त्यासाठी या अल्किल ग्रुपबद्दल आपल्याला माहिती असावी. कळतंय का? नेक्स्ट बघा, आता हे अल्केनपासून आपल्याला हे अल्किल ग्रुप मिळाले, बरोबर आहे. आता अल्किनपासून काय मिळेल? अल्किनिल, बरोबर आहे. अल्काईनपासून काय मिळेल? अल्कायनिल मिळतील, बरोबर आहे. तर थोडक्यात आपण 2-3 आपण पाहणार आहात. तुम्हाला नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल पुढचा जो ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणतोय पहा, तर पुन्हा आपण म्हणू शकता नंबर 2 अल्किनिल ग्रुप. आता अल्किनिल ग्रुपची कोणी डेफिनेशन तुम्हाला विचारणार नाही, पण आपण काय लक्षात घेतो पहा, याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n हा तुम्हाला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. याच्यातला एक हायड्रोजन कमी करा, एक हायड्रोजन कमी केला, त्यानंतर CnH2n-1 असं आपण केला. याला नाव देत असताना आपण काय म्हणतो? याला आपण अल्किन असं म्हणता. आता याच्यात एक हायड्रोजन कमी झाला, इथला ई काढायचा आणि तिथं वायल जोडायचा, म्हणजे काय होईल? इथला ई काढायचा ALKEN आणि इथं वायल जोडायचा, अल्किनिल असं आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. आता बघा, जर आपण एखादा याला आपण RCH डबल बॉन्ड CH2 असं आपण लिहितो, जनरल रिप्रेझेंटेशन आपण असं करता, याला पण आपण काय म्हणतोय पहा, अल्किनच असं म्हणतो. मग याच्यातला एक हायड्रोजन कमी झाला, काय तयार होईल? RCH डबल बॉन्ड CH डॅश. याला पण आपण काय म्हणता? अल्किनिल असं म्हटलं जातं. लक्षात राहील. याचं एक्झाम्पल, स्पेसिफिक एक्झाम्पल आहे. याच्यात 2 ग्रुप आपल्याला मिळतात, 2 अल्किनिल ग्रुप आपल्याला मिळतात. ते कसे बघा, जर आपण एखादा CH2 डबल बॉन्ड CH2 बरोबर आहे, याच्यासोबत आपण जर हायड्रोजन कमी केला, याला आपण काय म्हणतो? इथिन. याला काय म्हणतो आपण? इथिन. मग एक हायड्रोजन कमी केला तर काय बनेल? मग हा तुमचा CH2 डबल बॉन्ड CH डॅश, बरोबर आहे. या ग्रुपला विनिल ग्रुप असं म्हणतात. विनिल म्हणा किंवा इथिनिल म्हणा.
तर प्रामुख्यानं आपण कोणता ग्रुप वापरतो? व्हिनिल. कधी विचारला व्हिनिल ग्रुप म्हटला की तुम्ही लक्षात ठेवा व्हिनिल हा टाईप ऑफ कार्बन पण मी तुम्हाला शिकवलेला आहे. डबल बॉन्डेड कार्बनला आपण काय म्हणता? व्हिनिल कार्बन आयटम म्हणतो. आणि त्या ठिकाणी जर व्हॅलन्सी एम्प्टी असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? व्हिनिल ग्रुप असं म्हणतो. आता आणखीन एक आणि फार इंटरेस्टिंग अलील ग्रुप तुम्ही ऐकलात, बरोबर आहे. एक लक्षात घ्या, हा तुमचा CH3, हा CH2, हा CH, डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH3 दिला आहे, बरोबर आहे. आता पहा याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, पहा याच्यात आपण जी रिॲक्शन आपण एक असं करू, हा CH2 आपण घेऊ, बरोबर आहे. तर हा तुमचा कोण आहे? प्रोपीन, बरोबर आहे. आता पहा याच्यात वेगळं नाव आहे, ते कसं पहा ते लक्षात ठेवायचं आहे. एक हायड्रोजन आयटम बघा, आता या कार्बन आयटमला डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे? काय म्हणतो? डबल बॉन्डेड कार्बन आयटमच्या नेक्स्ट कार्बनला काय म्हणता? अलील कार्बन आयटम म्हणतो. लक्षात येते? मग आता या अलील कार्बन हा वेगळा आहे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्यांना काय म्हणता? व्हिनिल कार्बन म्हणतो. मग आता आपण इथून पण हायड्रोजन काढला तर व्हिनिल ग्रुप आणि इथून काढला तर काय होईल? अलील ग्रुप. म्हणून आपण हा एक ग्रुप तुम्ही नीट लक्षात ठेवा. CH2 डबल बॉन्ड CH, हा CH3चा काय झाला? CH2. या ग्रुपला आपण काय म्हणतो? अलील ग्रुप असं म्हणतो. काय म्हणायचं आपण? अलील ग्रुप. व्हेरी इम्पॉर्टंट ग्रुप, दॅट इज द व्हिनिल अँड अलील ग्रुप. हे लक्षात येते, हे दोन अल्किनपासून मिळतात. मग असे आपल्याला हे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतील. पहा नेक्स्ट आपण पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो अल्कायनिल. अल्कायनिल ग्रुप कशाला म्हणतात ते आपण डिस्कशन करू, बरोबर. तर हे नोट डाऊन करत जा आणि त्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल. पहा तर आता आपण नेक्स्ट पाहतो थर्ड, त्याला आपण अल्कायनिल ग्रुप. अल्कायनिल आता नावावरूनच कळतं तुम्हाला, CnH2n-1. याच्यातला पुन्हा एक हायड्रोजन कमी करायचा. एक हायड्रोजन कमी करा म्हणजे काय बनेल तुम्हाला? CnH2n-2, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो? अल्काईन. मग याच्यातला एक हायड्रोजन कमी केला आहे म्हणून वायल, हा ALKYLYN वायल, अल्कायनिल असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणजे काय केलं? ई रिप्लेस करून तिथं काय आणला? वायल आणला, बरोबर आहे. तसं बघा याच्यामध्ये आपण काय लिहितोय पहा, हा तुमचा CH ट्रिपल बॉन्ड CH, याच्यातला एक हायड्रोजन कमी करा, बरोबर आहे. याच्यातून काय मिळेल तुम्हाला? CH ट्रिपल बॉन्ड C. हा पण ग्रुप फार महत्त्वाचा आहे. याला आपण काय म्हणतो? इथायनिल ग्रुप म्हणतो. याला आपण काय म्हणतो? इथाईन, बरोबर आहे. तसंच बघा जर आपण एखादा CH3C ट्रिपल बॉन्ड CH असेल तर याच्यामध्ये काय करतो? CH3 हा C ट्रिपल बॉन्ड C डॅश, याला आपण काय म्हणू? प्रोपायनिल. याला आपण प्रोपाईन असं म्हटलं जातं, राईट. एवढी सिंपल कन्सेप्ट आहे. तर याला आपण काय म्हणतो? एक हायड्रोजन कमी केलात की तुम्हाला हा ग्रुप बनतो. हे ग्रुप मी तुम्हाला कधी विचारले तर ओळखता आले पाहिजेत आणि सांगता आले पाहिजेत, हे लक्षात राहील. हे अल्कायनिल कळला. आणि लास्ट आपण पाहणार आहात ज्याला आपण अरील ग्रुप असं म्हणतो, बरोबर आहे. तर तिसरा जो ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणता? अरील ग्रुप असं म्हणतात. तर या पद्धतीनं आपण काय करतोय पहा, नंबर 4 अरील ग्रुप. तर अरील ग्रुप कुणापासून मिळणार आहे? अरिन्सपासून, बरोबर आहे. अरिन्स म्हटलात की काय असेल? मी सांगितलं तुम्हाला ARH, बरोबर. याच्यातला एक हायड्रोजन कमी करा म्हणजेच काय तयार होईल? AR डॅश म्हटलात त्याच्यातला काय करायचं आहे? याच्यातला ENE काढून टाकायचा आणि तिथं लिहायचं आहे वायल, बरोबर आहे. हा ENE रिप्लेस करायचा आहे म्हणजे याला आपण म्हणतो अरील ग्रुप. लक्षात येईल. म्हणजे ENE रिप्लेस करून तिथं काय आणायचं आहे? वायल. कुठं कसा बदल होतोय हे नीट आत्तापासूनच लक्षात ठेवा, तर तुम्हाला केमिस्ट्री सोपी जाणार आहे. ऐकताना फार सोपं वाटतं पण ह्या गोष्टी सोप्या नसतात, त्या लक्षात ठेवाव्या लागतात. मग आता पहा, अरीन म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला काय सांगितलं? बेन्झिन, बरोबर आहे. C6H6 मी असं लिहू शकतो. बघा आता मी तुम्हाला स्ट्रक्चर सहित सांगणार आहे. एक हायड्रोजन कमी करा, काय राहील मग तुमचा? C6H5 डॅश.
आता याचं नाव, याला जरी बेन्झीन म्हणत असाल तर याला बेन्झिलीन म्हणू नका. लक्षात येते. याला नाव देत असताना फिनिल असं आपण म्हणायचं. याला कोणता ग्रुप म्हणायचा? फिनिल ग्रुप म्हणायचा. C6H5ला कोणता ग्रुप म्हणायचा? फिनिल ग्रुप म्हणायचा. हे लक्षात ठेवा. लक्षात राहील. आता याच ग्रुपला मी कसं कसं लिहितोय ते तुम्ही लक्षात घ्या. याला आपण काय म्हणतोय पहा, असा डॅश देऊ शकतो. बरोबर आहे. याला काय म्हणू शकता? याला मी असंही लिहू शकतो आणि असंही लिहू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. यालाच थोडक्यामध्ये आपण काय लिहू शकता पहा, PH लिहू शकता. PH डॅश. त्याला आपण फिनिल ग्रुप असं म्हटलं जातं. तसं ॲब्रिव्हिएशन मी तुम्हाला प्रत्येक अल्किल ग्रुपसाठी सांगू शकतो, ते नॉमेनक्लेचरमध्ये सांगेन. तर याच्यामध्ये तुम्हाला हे फिनिल ग्रुप आपल्याला माहीत असावं. जर समजा हा तुमचा ग्रुप असा जर असेल, हा एक ग्रुप आपण लक्षात ठेवा, याला जर CH3 जोडलेला असेल, याचा हायड्रोजन ॲटम इथून जर काढला तर तुम्हाला काय मिळेल पहा, हा CH2 ग्रुप दिसतो. बरोबर आहे. या ग्रुपला आपण लिहायचा बेन्झिल ग्रुप लक्षात ठेवायचे. तर एवढे अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप किंवा अलील ग्रुप किंवा व्हिनिल ग्रुप हे सर्व ग्रुप तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. याचा टेबल तयार करा. तसं मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन. तर हा टेबल तुमच्याकडं असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अल्किन, अल्केन, अल्काइन अँड अल्किल ग्रुप और एनी रॅडिकल्स याच्याबद्दल आपण डिस्कशन केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपण घेऊ. थँक्यू.